ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. निवडलेला शास्त्रभाग एज्रा याचा 8वा अध्याय वचने 21 ते 23. एज्रा याचा 8वा अध्याय वचने 21 ते 23. मग मी अहवा नदीतीरी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव व्हाव्यासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली, कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्याचवर त्याचे बल व क्रोधही प्रगट होतात. यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, ती त्याने ऐकली. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वाद. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या सकाळच्या समयी सलाम. प्रभूचं वचन आम्ही पाहतो एज्रा त्याचा 8 अध्याय 21 ते 23 वचनामध्ये. या ठिकाणी आम्ही पाहतो की एज्रा जो आहे तो उपवासाची घोषणा करून राहिला आणि त्याच्या मागे हेतू आहे. आजही आम्ही जर उपवास करीत आहोत तर आमच्या उपवासामध्ये हेतू असावा, आमच्या समोर लक्ष असावं. आणि ज्यावेळेस आम्ही परस्पर ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या जवळ येतो, निश्चितच तो परमेश्वर आमच्या जवळ पण येतो. आणि म्हणूनच तो म्हणतोय याकोबाच्या पत्रामध्ये त्याचा 4 अध्याय 10 वचनामध्ये की जेव्हा आम्ही त्याच्या जवळ येतो तो आमच्या जवळ येतो.
आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला देवाचं सहाय्य, देवाची कृपा आणि देवाचं संरक्षण अत्यंत गरजेचं आहे आणि ते मागण्यासाठी आम्ही दीन होणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रभूचं वचन सांगते की जर आम्ही त्याच्या जवळ येतोय तर आम्ही उपवासासहित येतो, तर आमचं पहिली गोष्ट आमच्या अंतःकरणाला दीन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तो म्हणतोय की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि त्याच्या समोर नम्र होऊन आम्ही त्याच्याकडे विनंती करावी, या आपले बोल सादर करावे. अनेक वेळा आमच्यामध्ये अहंकार असतो, अनेक वेळा आमचं मन इकडे तिकडे भटकत असतं, परंतु त्यासाठी एकाग्रता आणण्यासाठी उपवास हा महत्वाची पायरी आहे. आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्यावेळेस सेवा सुरू केली त्यांनी आपलं जीवन आणि आपलं ध्यान परमेश्वरासोबत मिळवलं. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की तो म्हणतोय की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो दीन होऊन तर तो ऐकतो. आणि मग प्रार्थना कशासाठी करायला हवी आहे, तर इथं सांगितलेलं आहे 2 गोष्टी. एक म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या लेकरांसाठी. आज आमच्या लेकरांना गरज नाही की त्यांना वाईट आणि चांगलं हे शिकवण्याची, परंतु गरज हे आहे की त्यांना कळवून देण्याची आणि त्याच्यामधून त्यांना बाहेर काढण्याची. आज आपले लेकरं अनेक वेळा चुकीच्या मार्गावर चालले जातात आणि त्यामुळं ते भटकलेले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही देवासमोर ही प्रार्थना करावी की देवा तूने जे या पृथ्वीवर मला जसं ठेवलेलं आहे, मला जे तूने आशीर्वाद दिलेले आहे ते हेरावल्या जाऊ नये, आमच्यापासून काढल्या जाऊ नये. आणि म्हणून परमेश्वराचं संरक्षण आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादासाठी गरजेचे आहे. ते आमचं संरक्षण करण्यासाठी प्रभू येशू निश्चितच त्याच्या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी तो त्याच्याजवळ गेला आणि आमच्या जीवनामध्ये पण आम्ही जर त्याच्याजवळ येऊ निश्चितच तो प्रभू आम्हाला आशीर्वादित करेल. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये आज या सकाळच्या समयी आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तुझं वचन म्हणते की एजराने प्रभूची प्रार्थना केली आणि घोषणा केली की उपवास व प्रार्थना सहित तुझ्याजवळ यावं. आजही आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. देव बाप्पा, आमचं कुटुंब, आमचे लेकरं, आमच्या घरातले आप्तजन आणि देव बाप्पा देऊ केलेले तुने आशीर्वाद त्याला सांभाळण्यासाठी आम्हाला तुझं संरक्षण हवंय, तुझी बुद्धी आणि तुझं कौशल्य हवंय. देव बाप्पा, आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक होतो, लीन होतो आणि प्रभू तू आमचा सांभाळ करणार आहेस, तो आम्हाला चालव, आमचं मार्गदर्शन कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.